नमस्कार माय टू फॅमिली. तर आपण नेहमीच वारंवार म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल अपडेट देत असतो. जी काही अपडेट माझ्यापर्यंत येतात ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर अशीच मी एक अपडेट दिली होती की लवकरच म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान म्हाडा मुंबईची लॉटरी येणार आहे आणि त्यामुळे सगळे त्या लॉटरीच्या प्रतीक्षेत होते. परंतु कुठे ना कुठे आता अशी अपडेट येत आहे की पुरेशी घरे नसल्यामुळे म्हाडाची जी दिवाळीपर्यंत जी लॉटरी येणार आहे ती रखडणार. म्हाडाची दिवाळी सोडत जी आहे ती रखडणार. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिवाळीत 5,000 घरांसाठी सोडत काढण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दिवाळीत जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीला सुरुवात करणे अपेक्षित आहे. मात्र आतापर्यंत सोडतीच्या तयारीला सुरुवातच झालेली नाही आणि त्यामुळे आता दिवाळीतील सोडतीचा जो मुहूर्त आहे तो हुकण्याची शक्यता आहे. दरम्यान पुरेशी घरे उपलब्ध नसल्याने यंदा सोडत जाहीर होईल की नाही अशी चर्चाही म्हाडा कार्यालयात सुरू आहे. मुंबईमध्ये जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील घरांच्या किमती ज्या आहेत त्या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या दरात मुंबईतील हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांना म्हाडाचाच आधार वाटतो. त्यामुळे मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीला नेहमीच प्रचंड प्रतिसाद मिळतो. तर मुंबई मंडळाच्या सोडतीकडे इच्छुकांचे डोळे लागलेले असतात. त्यामुळे आत्ताच्या लॉटरीची सुद्धा सगळे प्रतीक्षेमध्ये आहेत, कारण मुंबईकरांसाठी खरंच म्हाडा एक आधार वाटतो. कारण म्हाडाच्या ज्या घरांच्या किमती असतात त्या प्रायव्हेट बिल्डरपेक्षा कमी असतात, परंतु गेल्या वर्षीच्या लॉटरीमध्ये तसं काही आपल्याला पाहायला भेटलेलं नाही आहे. तरीसुद्धा त्यांना एक आशा असते की कुठे ना कुठे आपल्या बजेटमध्ये आपल्याला म्हाडा मुंबई लॉटरीमध्ये घर भेटेल. आणि 2007 पासून 2019पर्यंत सलग मुंबईतील घरांसाठी सोडत काढण्यात आली, पण त्यानंतर मात्र 2020 ते 2022 दरम्यान सोडत निघाली नव्हती म्हाडा मुंबईची. 2007 पासून आपण जर 2019पर्यंत पाहायला गेलं तर प्रतीक्षानगर, सायन, पवई, विक्रोळी, कन्नमवार नगर, चेंबूर, त्यानंतर घाटकोपर, दिंडोशी अशा भरपूर ठिकाणी म्हाडा मुंबईच्या लॉटऱ्या निघाल्या होत्या. परंतु 2020 ते 2022मध्ये तिथे थोडा ब्रेक लागला. त्यानंतर घरे नसल्याने आणि कोरोनाचा काळ असल्याने सोडतीची मालिका खंडित झाली. पण 2023 आणि 2024मध्ये मुंबई मंडळाने सोडत काढली. तर 2025मध्ये सोडतीची घोषणा साधारणतः फेब्रुवारी 2025मध्ये करण्यात आली होती. दिवाळीत 5,000 घरांची सोडत काढण्याची ही घोषणा होती आणि या घोषणेनुसार दिवाळीत जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार होती. दिवाळी महिन्याभरावर आली आहे, मात्र मुंबई मंडळाकडून अद्यापही घरांची शोधाशोध सुरू झालेली नाही अशी माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली. त्यामुळे दिवाळीत सोडत निघणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीत 5,000 घरांची सोडत काढण्याचे जाहीर करताना म्हाडाने यात पत्राचाळीतील चालू प्रकल्पातील अंदाजे 2,500 घरांचा समावेश केला होता. मात्र या घरांच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही. पर्यावरणासंबंधीच्या परवानग्या मिळाल्यानंतर या घरांच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काम सुरू होण्याआधी ही घरे सोडतीत समाविष्ट करणे मुंबई मंडळाला अडचणीचे ठरत आहे. तर दुसरीकडे सोडतीसाठी पुरेशी घरे नसल्यानेही मंडळाची अडचण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवाळीत 5,000 घरांची सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारीस सुरुवात झाली आहे का याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. आणि त्यामुळे आता म्हाडा मुंबई लॉटरी जी आहे ती खरं तर आतापर्यंत यायला हवी होती, परंतु त्यांनी म्हाडा कोकण मंडळाला मुदतवाढ दिलेली आहे. परंतु म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल काहीच अपडेट आपल्यापर्यंत अजून आलेली नाही आहे. त्याच्यामुळे कारण ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान ती येणे अपेक्षित होते आणि दिवाळीमध्ये कुठेतरी त्याची सोडत निघायला हवी होती मुदतवाढ दिल्यानंतरही, परंतु अजून त्यांच्या काही हालचालीच नाही आहे. त्यामुळे नक्की ही लॉटरी दिवाळीपर्यंत येईल का याला यावर्षी विलंब होईल. तर आता ही अपडेट आपल्यापर्यंत आल्यानंतर पाहूया याच्यावर काहीतरी म्हाडाकडून आपल्याला उत्तर मिळते का, काहीतरी म्हाडा मुंबई लॉटरीबद्दल दुसरी माहिती आपल्यापर्यंत येते का. तर हीच अपडेट मला सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.